गेली 34 वर्षे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या माध्यमातून अनेक पिढ्या घडविणारे विद्यार्थीप्रिय शिक्षक सुरेश नानाभाऊ गडगे आज प्रदीर्घ सेवेनंतर सेवानिवृत्त झाले। त्यानिमित्ताने एका हृदय सोहळ्याचे आयोजन सावरगाव येथील वसुंधरा फार्म हाऊस येथे करण्यात आले होते। गडगे सरांच्या पत्नी सौवनिता गडगे, मुलं, त्यांचे सहकारी शिक्षक, मुख्याध्यापक, केंद्रप्रमुख, विविध संघटनांचे पदाधिकारी या सोहळ्यासाठी आवर्जून उपस्थित होते। सर्वप्रथम दीपप्रज्वलन करून गडगे सरांचे औक्षण करण्यात आले। त्यानंतर झालेल्या अभिष्टचिंतन समारंभात सुरेश गडगे सरांच्या विविध कलागुणांनी युक्त व्यक्तिमत्वाचा त्यांच्या सहकाऱ्यांनी उलगडा करून दाखवला। सौ ढमढेरे मॅडम यांनी रसाळ सूत्रसंचालन केले। शेवटी सहभोजन होऊन कार्यक्रम संपन्न झाला। मान्यवर, गुरुजन, मित्रपरिवार आणि माझे जिवलग मित्र सुरेश गडगे सर, खरं तर मी काही पॉईंट लिहून आणलेत कारण माझ्याकडनं काही पॉईंट विसरतात, त्यामुळे मी वाचून काय करतो मला सांगणार आहे। आज मी इथे डॉक्टर म्हणून उभा नाही तर एका अशा मित्रासाठी उभा आहे ज्याने आयुष्यभर ज्ञानदानाचा यत्न केला। डॉक्टर म्हणून मला नेहमी वाटतं की आम्ही डॉक्टर माणसाचं आयुष्य वाचवतो,
पण शिक्षक संपूर्ण आयुष्य घडवतो. शिक्षक संपूर्ण आयुष्य घडवतो. डॉक्टर एका व्यक्तीवर उपचार करतो, तर शिक्षक एका पिढीचं भविष्य घडवतो. म्हणूनच शिक्षकाचं ऋण कोणालाही फेडता येत नाही. सुरेश सरांनी आयुष्यभर विद्यार्थ्यांच्या हातात फक्त पुस्तकच दिली नाही, तर त्यांच्या मनात स्वप्न पेरली, विचार दिले, संस्कार दिले आणि आयुष्याला योग्य अशी दिशा दिली. आज त्यांच्या असंख्य विद्यार्थ्यांनी विविध क्षेत्रात यश मिळवलंही असेल, पण त्या प्रत्येक यशामागे कुठेतरी सुरेश सरांचा शांत, निस्वार्थ आणि समर्पित हात आहे. मित्र म्हणून मी त्यांना खूप जवळून पाहिलं आहे. त्यांच्या चेहऱ्यावरचं निरागस हास्य, प्रत्येकाशी आपुलकीने वागण्याची सवय, कोणाच्याही अडचणीत धावून जाण्याची वृत्ती आणि कोणताही गाजावाजा न करता आपलं कर्तव्य पार पाडण्याची त्यांची शैली मला नेहमी प्रेरणा देत आली आहे. आजचा हा सोहळा निवृत्तीचा जरी असला तरी मला वाटतं शिक्षक कधीच निवृत्त होत नाही. जसं आता मॅडमने जसं काही मिनिटांपूर्वी सांगितलं, शिक्षक कधीच निवृत्त होत नाही. शाळेचा शेवटचा दिवस हा नोकरीचा शेवट असू शकतो, पण विद्यार्थ्यांच्या मनात शिक्षकाचं स्थान शेवटच्या श्वासापर्यंत काम करतं. शिक्षकाचं खरं पेन्शन म्हणजे त्यांच्या विद्यार्थ्यांचं यश, त्यांचा सन्मान आणि त्यांच्या मनातली कृतज्ञता. सुरेश सर, आज तुमच्या डोळ्यात आनंद आहे, थोडासा विरंगी आहे, पण विश्वास ठेवा, तुम्ही मागे सोडलेली ज्ञानाची परंपरा आणि संस्काराची श्रीमंती ही तुमची खरी ओळख आहे. तुम्ही कमावलेली माणसं, तुम्ही मिळवलेलं प्रेम आणि समाजाने दिलेला मान ही तुमच्या आयुष्याची सर्वात मोठी संपत्ती आहे. मित्रा, आज तुला मनापासून सांगावंसं वाटतं, तुझा प्रवास आम्हा सर्वांसाठी प्रेरणादायी आहे. तुझा साधेपणा, तुझा प्रामाणिकपणा आणि तुझी मैत्री आम्हाला आयुष्यभर जपायची आहे. ईश्वरचरणी एकच प्रार्थना, तुला उत्तम आरोग्य, दीर्घ आयुष्य, आनंद, समाधान आणि कुटुंबासोबत सुखाचे असंख्य क्षण लाभोत. निवृत्तीनंतरचं आयुष्य हे अधिक सुंदर, अधिक समृद्ध आणि अधिक आनंददायी जावो. सुरेश सर, तुम्ही नोकरीतून निवृत्त झाला आहात, पण आमच्या हृदयातून, आमच्या आदरातून आणि समाजाच्या स्मरणातून कधीच निवृत्त होणार नाही. तुमच्या प्रदीर्घ, यशस्वी आणि मूलनिष्ठ सेवेला माझा मनपूर्वक सलाम. आणि शेवटी सुरेश सरांना एक मित्र म्हणून काही मनापासून सांगू इच्छितो, तर आयुष्यात प्रत्येक माणूस पगार कमवतो, पद कमवतो, संपत्ती कमवतो, पण फार थोडे लोक माणसं कमवतात आणि तुम्ही आयुष्यभर माणसं कमावली आहेत. म्हणूनच आज या हॉटेलमधील प्रत्येक चेहरा तुमच्या विषयी प्रेम, आदर आणि कृतज्ञतेने भरलेला आहे. डॉक्टर म्हणून मी अनेक रुग्णांना औषध देतो, पण शिक्षक अशी औषध देतो जी कोणत्याही मेडिकल स्टोअरमध्ये मिळत नाही. जसं की ज्ञान, संस्कार, आत्मविश्वास आणि योग्य विचार मित्र कोणाला आहे कुठल्या मेडिकल स्टोअरमध्ये नाही, पण फक्त एक शिक्षकच देऊ शकतो. ही अशी अमूल्य औषधं आहेत ज्यांचा परिणाम आयुष्यभर टिकतो. आज तुमच्या सेवेतला शेवटचा दिवस आहे, पण तुमच्या कार्याचा शेवट नाही. तुम्ही शिकवलेला प्रत्येक विद्यार्थी, तुम्ही घडवलेला प्रत्येक नागरिक आणि तुम्ही दिलेला प्रत्येक संस्कार हा तुमच्या आयुष्याचा जिवंत वारसा आहे. मित्रांनो, आता आयुष्याचं घड्याळ थोडं स्वतःसाठी चालू दे. अनेक वर्ष तुम्ही शाळेच्या घंटेनुसार जगलात. आता नातवंडांच्या हस्त्यानुसार, कुटुंबाच्या सहवासानुसार आणि स्वतःच्या आवडीनुसार जगा. नातवंड अजून आली नाही, पण अपेक्षा करूया लवकर येते. आवडीनुसार जगा, फिरा, वाचा, लिहा, हसा आणि प्रत्येक दिवस नव्या उत्साहाने जगा. आजची देवाकडे एकच प्रार्थना करतो, तुमच्या चेहऱ्यावरचे प्रसन्न हास्य असंच कायम राहो, उत्तम आरोग्य, दीर्घ आयुष्य आणि समाधान लाभो. कारण समाजाला अजूनही तुमच्या अनुभवाची, तुमच्या विचारांची आणि तुमच्या मार्गदर्शनाची गरज आहे. आणि शेवटी मला एका ओळीत माझ्या भावना व्यक्त करायच्या आहे. शिक्षक कधीच निवृत्त होत नाही, तो फक्त शाळेतून घरी जातो, पण त्याने पेटवलेले ज्ञानाचे दिवे आयुष्यभर समाजाला प्रकाश देत राहतात. सुरेश सर, तुमच्या कार्याला, तुमच्या मैत्रीला आणि तुमच्या व्यक्तिमत्वाला माझा मनपूर्वक प्रणाम. आपण सर्वांनी यासाठी त्यांना टाळ्यांच्या गजरात आपण सर्वांनी सुरेश सरांना त्यांच्या उज्ज्वल, प्रेरणादायी आणि यशस्वी
जीवन प्रवासासाठी मनपूर्वक शुभेच्छा देऊयात. धन्यवाद. माननीय श्री सुरेशजी नानाभाऊ गडगे सर यांच्या सेवाकृती सोहळ्यानिमित्त जमलेले उपस्थित सर्व मान्यवर, आदरणीय व्यासपीठावरती विराजमान झालेले हे गडगे दाम्पत्य, त्याचबरोबर नवनियुक्त केंद्रप्रमुख सौ प्रतिभाताई केदारी मॅडम, या ठिकाणी आमच्या मधुकरराव विद्यालयाचे सहशिक्षक मान्य श्री गडगे सर, त्याचबरोबर मोदे सर, आपण सर्व उपस्थित मान्यवर आणि शिक्षक मित्र आणि मैत्रिणी, खरं तर जास्त काही बोलणार नाही, कमी काही सांगणार नाही. त्यात ऐकावे जनाचे, करावे मनाचे, या पावसापुढे चालेना कोणाचे, एवढं असूनसुद्धा वेळेचे भान, मान्यवांची जाण, आयोजकांचा मान आणि तुम्हा ऐकणाऱ्याचे कान, यामुळं थोडक्यात सांगतो. गडगे सर हे चिंचोली शाळेत आले. चिंचोली शाळेत आल्यानंतर शांत, संयमी आणि मनमिळावू त्यांनी परिपाठाला एकदा सुरुवात केली की आमच्या गावातील म्हणजे चिंचोलीतील लोक होती ती कामाला जायची, परंतु परिपाठाला एकदा सुरुवात केली की ती लोक कामाला जाण्यासाठी त्या ड्रायव्हरला सांगायची, हे बाबा जरा थांब, मी उशिरापर्यंत काम करेल शेतामध्ये, पण एवढा परिपाठ होऊ द्या. म्हणजे एवढं मंजूळ स्वर आणि पेटी अगदी सुंदर वाजवायचे आणि एक वेगळंच वातावरण त्या चिंचोलीमध्ये तयार व्हायचं. पेटी एकदा वाजायला सुरुवात झाली की लोक, आमचे जे शाळेची भिंत होती, कंपाऊंड होती, त्या कडेला येऊन थांबायची लोक. एवढं म्हणजे सुंदर आवाज होता सरांचा. आणि सरांनी एकदम मुलामुलींकडून म्हणजे सरांना पण एक पारख होती, कोणत्या मुलीचा आवाज चांगला, कोणत्या मुलीचा आवाज उंच चढेल, असे ते आपोआप निवडायचे. म्हणजे सहज बोलता बोलता मुलांशी संवाद साधता त्यांना ते समजायचं, ही मुलगी पुढं जाणार आहे बरं का, हे मुलीचा आवाज असा आहे, हे मुलीचा ठेका असा आहे. म्हणजे मुली कोणत्या सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये, नृत्यामध्ये कोण आहे, आवाजामध्ये कोण आहे, भजनामध्ये कोण आहे, ते लगेच समजायचे असे. आणि गावातील जर विद्यार्थ्यांची जर भांडणं झाली तर गडगे सर येण्याच्या पूर्वी एवढं आमच्यावरती त्रास व्हायचा ना, पालक यायचे, आम्हाला नाही ते बोलायचे, विद्यार्थ्यांना बोलायचे. परंतु गडगे सर आल्यापासून भांडणं जरी आले समोरून तरी एक आमच्या शाळेमध्ये ढाल होती, हे गडगे सर म्हणजे तुम्ही थांबा सर, तुम्ही थांबा. ते सर पुढे गेले का ते पुढचं माणूस एवढं बोलायचं, सर काहीच बोलायचे नाही, फक्त पाहत राहायचे, चष्मा काढायचे, मोठ्याने हसायचे. हसल्याने त्याला वाटतं काय झालं, ते आपाप रिवर्स यायचं, म्हणले लेकरत हो असं म्हणायचं. आणि त्यांच्याकडे काय जात होती काय सांगता आली नाही. परंतु तेव्हापासून कधीच आम्हाला त्या ग्रामस्थांचा किंवा पालकांचा त्रासच झाला नाही. असे म्हणजे पुढं आमचे शाळेमध्ये कोणताही कार्यक्रम असले सर्व नियोजन गडगे सरांकडे असायचे. गडगे सर सर्व काही नियोजन करायचे. सांस्कृतिक कार्यक्रम असायचे किंवा काही पाहुणा मंडळी आले तरी पण सगळे नियोजन ते करायचे आणि कार्यक्रम एकदम छानपैकी होते. अधिकारी पदाधिकारी सगळेजण आले, पाहिले इकडून तिकडून का त्यांच्याकडे एक शैक्षणिक पायाभूत दृष्टिकोनानुसार त्यांच्याकडे एक दूरदृष्टी आणि सौंदर्यदृष्टीचं क्षेत्र आहे ते त्यांच्याकडे खूप जबरदस्त आहे. त्यांचा वर्ग सतत नटलेला असायचा पानाफुलांनी, नक्षीकामांनी, हस्तकलेच्या वस्तूंनी. आणि पाहुणा आला का पहिल्यांदा ते काय करायचे, तयार केलेली जी वस्तू असेल ती त्याला भेट द्यायची का तो अधिकारी तिथंच शांत व्हायचा. अरे वा, मग ते वेगळं म्हणजे जे विद्यार्थ्यांकडून त्यांना ते अपेक्षित आहे की बा प्रश्न उत्तर विचारतील, हे ते विचारतील, ते नाही, हां चांगले बरं का उलट मुलांचे ते कौतुक करायचे, असा वेगळा दृष्टिकोन होता त्यांचा. त्यांचं पुढील आयुष्य सुखाचं, समाधानाचं आणि भरभराटीचं जावं, त्यांची ध्येय, इच्छा, अपेक्षा पूर्ण होत आणि ध्येयाचा ध्यास लागला की कामाचा त्रास वाटत नाही, त्यांना कधीच कामाचा त्रास नाही. ध्येय गाठायचं असेल तर जिद्द हवी, जिद्द येण्यासाठी स्फुरण हवं, स्फुरणासाठी नेतृत्व हवं, नेतृत्वासाठी कर्तृत्व हवं, कर्तृत्वासाठी पराक्रम हवा, पराक्रमासाठी स्वाभिमान हवा, स्वाभिमानासाठी आपुलकी हवी, आपुलकीसाठी जिव्हाळा हवा, माया हवी, ममता हवी. हे सर्व गुण त्या सरांकडे. तुमच्या खरंच या पुढील वाटचालीला मी शुभेच्छा देतो. म्हणजे या ठिकाणी आणि ध्येय ते अवश्य पुढं म्हणजे आता हे घरटे, हे शिक्षणाचं हे यांचं घरटं होतं, परंतु या घरट्यातून आता ते पुढील गरुड झेप घेणार आहेत आणि कधीच म्हणजे असे खचून जाणारे नाहीत. ते सतत हसतमुख आहे, कधी पहा तुम्ही ते सतत फ्रेश. म्हणजे आणि बाल्यावस्था, तारुण्यावस्था, किशोरावस्था, कुमारावस्था, वृद्धावस्था, कोणत्याही अवस्थेतील व्यक्ती जरी त्यांच्यासमोर आला तर त्यांच्याबरोबर
मिळतजुळतं घेणारे आणि सर्वांना सांभाळून घेणारे असे ते आमचे गडगे सर होते. आज सेवापूर्ती होताना त्यांना एक बालकांमधून वेगळेपणाला जावं त्यांना ते दुःखही वाटत असेल, कारण का आजपर्यंत 34 वर्षे त्यांनी लहान मुलांमध्ये घातलेले, विद्यार्थ्यांमध्ये घातले आणि आता मात्र त्या इथून पुढं त्यांचं वैयक्तिक स्वतःचं म्हणजे जबाबदारीचं आणि आकाशात भरारी घेणाऱ्याचं दिवस आहेत. आणि त्यांनी खरं आनंद तर घेतातच, सुट्टी असली तर घरी नसतात, ते सतत डोंगरावरती फिरणे, इकडं तिकडं फिरायला जाणे, सतत ते फिरत असतात. घरी म्हणजे अजिबात त्यांनी म्हणजे थांबलेच नाही. ते कधी पण सुट्टी असली का पहिलं फोन करणार पुन्हा मित्रांना, आपल्याला इकडं जायचं आहे बरं का, आठवडाभरचं म्हणजे पुढच्या आठवड्याचं नियोजन आधीच त्यांचं तयार असतात. त्यामुळं शेवट जाता म्हणतो स्वप्न त्यांची पूर्ण होवत असे जगावे दुनियेमध्ये आव्हानाचे लावून तर नजरेमध्ये नजर रोखून या आयुष्याला द्यावे उत्तर. नको गुलामी नक्षत्रांची, भीती आंधळ्या ताऱ्यांची, आयुष्याला गाठताना ही चैन करावी स्वप्नांची. इच्छा दांडगी असेल ज्यांची, मार्ग तयाला मिळतील 70, नजरेमध्ये नजर रोखून या आयुष्याला द्यावी उत्तर. पाय असावे जमिनीवरती कवेता अंबर घेताना, पाय असावे जमिनीवरती कवेता अंबर घेताना, हसू असावे ओठांवरती काळीच काटून घेताना. संकटांनाही ठणकावून सांगावे ये रे आता बेहतर, नजरेमध्ये नजर रोखून आयुष्याला द्यावे उत्तर. अशा प्रकारे ठामपणे त्यांनी उत्तर देण्याची क्षमता आणि पात्रता त्यांच्याजवळ आहेत. आणि पुढील आयुष्यासाठी पुनश्च एकदा मी शुभेच्छा देतो. या घरट्यातून पिल्लू उडावे घेऊन अदम्य शक्ती, या घरट्यातून पिल्लू उडावे घेऊन अदम्य शक्ती. नजर असावी ध्येयावरती परंतु उंबरठ्यावर भक्ती. आम्ही तुमच्याबरोबर शिक्षणामध्ये किंवा शाळेमध्ये काम केलेत, आम्ही त्या शाळेतच आहे अजून. काही जरी मार्गदर्शन लागलं, अडीअडचण आली तर तुम्ही आमच्यावरती म्हणजे उंबरठ्यावरती तुम्ही राहावं आणि आम्हाला मार्गदर्शन करावं असा आशावाद व्यक्त करतो. पुढील आयुष्य या निसर्ग देवतेकडून तुम्हाला लाख लाख शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद. माझे मित्र सुरेश यांचा निरोप समारंभ किंवा स्टार्टअपचा दिवस. सुरेशबद्दल माहिती सांगायची म्हणजे सुरेश हा माझा एक मित्र आहे, गुरु आहे आणि पालक पण आहे. या तिन्ही गोष्टी या सुरेशनी माझ्या जीवनामध्ये पार पाडलेल्या आहेत. आम्ही शाळेत असताना आम्ही गावामध्ये शिकायला नव्हतो, वाड्यातोड्याला होतो. वाड्यातोड्याला शिक्षण असलं तिथे काही एवढं पक्क शिक्षण नव्हतं. गावात आल्यानंतर आमची प्रगती मंद होती आणि ते सुधारण्याचं काम जे कोणी केलं ते आमच्या सुरेशने केलं. वर्गामध्ये तो सगळ्यांना समजून घ्यायचा, सर्वांना मागे जो कोण पडलाय त्याला समजून सांगायचा आणि त्या लेवलला तो आणायचा. वर्गामधले सगळे विद्यार्थी त्याचे गुरु म्हणून त्याला मान द्यायचे. अक्षरशः हे डॉक्टर सुद्धा आता बोलले ते लय कटपट आहे. सुरेश जी महान मुलं पडले त्यांना पुढं शिकवत असताना हा काहीतरी उद्योग करायचा, पण त्याला गप करून ही मागची मुलं कशी पुढे येतील याकडे लक्ष देऊन जवळजवळ 4-5 माझ्यासारखं उदाहरण मी त्याच्यामुळेच पुढे आलो. असा हा आमचा मित्र, असा हा आमचा गुरु. आणि 10वी पास झाल्यानंतर 88चा काळ, त्यावेळेस आमचे पालक काय शिकलेले नाही, आई वडील कोणी शिकलेले नव्हते. आणि पुढचं DED ॲप्लिकेशन कसं करायचं, काय करायचं, या सर्व गोष्टी ज्या आम्हाला सांगितल्या त्या सुरेशने सांगितलं. फॉर्म कसा भरायचा, ॲडमिशन कसं घ्यायचं, या सर्व बाबी पूर्ण करत असताना त्याचं इतकं मार्गदर्शन की जसं घरामध्ये एखादा भाऊ आई आपल्याला मदत करते त्याप्रमाणे या सुरेशने आम्हाला मदत केली. आणि ते पण आमचं शिक्षण पूर्ण झालं आणि सर्व्हिसला आम्ही संघर्ष लागलो. सर्व्हिस करत असताना सुरेश म्हटला दम खायचं नाही, ॲडमिशन घ्यायचं.
मग बाहेरून ॲडमिशन घेतल्यानंतर तोही करत होता बी ए, आम्ही केलं बी ए. करता करता आम्ही पदवीधर घेतलं, नंतर त्यांनी 4 वर्षांनी नंतर पदवीधर घेतलं. करता करता केंद्र प्रमुखाचं प्रमोशन आलं. ज्यावेळेस काय केंद्र प्रमुखाचं प्रमोशन घ्यायचं त्यावेळेस मित्राची आठवण आली की आज माझा मित्र जिल्हा परिषदेला माझ्या रागेत असता तर मला किती आनंद झाला असता. परंतु त्यांनी पदवीधरचं जरा उशिरा घेतल्यामुळं त्यांना या संधीचा फायदा घेता नाही आला. मी लगेच हे घेतलं. पदवीधरची सिनियरिटी ही वाढल्यामुळं मला पटकन केंद्र प्रमुख हे पद मिळालं, केवळ त्याच्यामुळे मिळालं. या सर्व बाबी ह्या मित्रामुळं, मित्र सांगत त्याप्रमाणे आम्ही शिकत गेलो, करत गेलो आणि त्या गोष्टी आमच्या पदरात पडल्या. असा हा आज आमचा मित्र सर्व्हिसमधनं शेवट होतोय. परंतु तो जरी घरी असला तरी आम्हाला चांगल्या गोष्टीचं मार्गदर्शन हे मिळणारच आहे. आम्ही आता फक्त 21 महिन्यावर आलो, आमचे दिवस थोडक्यात आहे. तेव्हा अशा या मित्राला पुढील आयुष्य सुखात समृद्धीचं जावं अशी परमेश्वराजवळ प्रार्थना करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद. नमस्कार. नमस्कार. मॅडम, तुम्ही इंग्रजीत बोलल्यामुळं खरं मी पुढे आलो. तुम्ही मला अत्यंत तह दिल से इंग्लिश से गुजारिश की, म्हणून मी आगे आया. एक खूप छान असा सहृदयचा असा प्रसंग निमित्त आहे सुरेशजी गडगे सर यांच्या सेवापूर्ती समारंभाच. सहज मागे वळून पाहता जवळजवळ 35-36 वर्षी सर मागे पाहावं लागेल, नाही का? आम्ही आणि या कार्यक्रमाच्या निमित्तानं व्यासपीठातील सगळीच मंडळी, आदरणीय चेअरमन आपले मुळे सर, आदरणीय मॅडम केंद्रप्रमुख मॅडम केदारी मॅडम, आई अभिनंदन तुमचं बरं का. तुम्ही ह्या केंद्राला आले मला माहीतच नाही. म्हणजे तुमची सुरुवात सुद्धा आंबेगावमधून झाली. नाईक मॅडम म्हणजे मला प्रतिभा नाईक माहिती आहेत, पण केदारी मॅडम माहीत नव्हत्या. आणि अत्यंत परस्परपूरक जोडपं, एकमेकांना समजून घेऊन वाटचाल करणार, स्वतःच्या आयुष्यामध्ये प्रतिकूलतेतून अनुकूलतेत आल्यावर सुद्धा मितभाषेचं राहिलेलं, मनमिळावर राहिलेलं अशा सुरेशजी गडगे सरांचा सेवापूर्ती समारंभ. आम्ही महात्मा गांधी अध्यापक विद्यालय आरणेश्वरचे छात्र शिक्षक, ते मला सिनियर आहेत. पुढची बॅच संजू वाडुंबरे, डोबळे सर, राळे सर, नामांकित बॅच बरं का सर तुमची. आम्ही अशा कॉलेजमध्ये शिकलो वायकर सर का खडकं पेरलं तरी उगवल असं त्या काळात म्हटलं जायचं. ज्या कॉलेजची स्थापना आचार्य आत्रे यांनी केलेली आहे. वददेसाई सारखे प्राचार्य, श्री SM जोशी सारखे प्राचार्य, ज्यांची हिंदीत त्या काळामध्ये छत्रपती शिवाजी महाराज मालिका आली होती, असे प्राचार्य आम्हाला लाभले. मालू सर, तुम्हाला नाव आठवतील सर? आता आपले जोशी सर गेले, बोरसे सर, नाईक सर, बांगर मॅडम, हनवते सर, जगदाळे मॅडम आणि शिंदे सर आणि ती तुमची वेळ सर, मगर सर थोरले आणि आळवणी मॅडम वगैरे. सर खऱ्या अर्थाने ना शिक्षक घडवण्याचं परिपूर्ण अध्यापक विद्यालय म्हणजे महात्मा गांधी अध्यापक विद्यालय. यांचा आम्हाला ह्या वाटायचा. हे मी तर बस बरं का मॅडम, तुमचं तोपर्यंत तुम्ही नव्हत्या यायच्या. यांना ना पेटी वाजवता यायची, यांना गाणी म्हणता यायची. आम्हाला आमचा आवाज असा आहे का आम्हाला कोणी विचारायचंच नाही. तेव्हा आम्हाला यांचा लय घ्यावा वाटायचा. आणि यांचं ना प्राचार्यांपासून प्राध्यापकापर्यंत सगळ्यांशी स्नेहसंबंध जुळलेले असायचे. आणि आम्हाला मात्र प्राचार्य असो कोणी असो, कानडे असं कर, कानडे तसं कर, पहिल्यापासून मी चळवळीतलंच कार्य करत आहे. आणि विशेष म्हणजे या बॅचचं अनुकरण करता करता चांगली साथदार मिळाली. आम्ही त्या काळात DEDला, अलीकडचा काळ, तुमचा काळ वेगळा आहे मॅडम, आम्हाला DEDला गेल्यावर खात्रीनं नोकरी लागते म्हणून मॅडम आम्ही DEDला गेलो. अर्थात मी ठरवलं 7वीमध्ये शिक्षक होण्याचं स्वप्न मी पाहिलं होतं आणि झालो.
उत्तम शिक्षक झालो की नाही मला माहीत नाही, पण मी माझ्या विद्यार्थ्यांचं भलं करता करता सामाजिक बांधिलकी जपता काहीतरी करू शकतो, स्वतः ठसा उमटवू शकतो. आमच्या प्राचार्याने आम्हाला अशी शिकवण दिली होती. तुम्हाला तो प्रश्न काढतो असेल, 15 ऑगस्टची वेळ, भर पाऊस पडतोय, तुम्ही कौतुक केलं, पाऊस सुद्धा ज्यांना आडवा आला नाही. अहो पाऊस पडतोय म्हणतो तुमचं आमचं भलं आहे. बळीराजा सुटवला ना तर ती लेकरं गुन्ह्या गोदाने शाळेत येणार आहेत आणि तुमचा माझा आहे ना वाढता पगार काही नसलत असतो. पण आपण मात्र आपलं काम प्रॉब्लेम करत गेलो ना, प्राचार्याने त्यावेळी शिस्त दिली, आजही ती शिस्त पाळली जाते. तुम्ही सर ज्या ज्या ठिकाणी गेला, आंबेगाव तालुक्यात तुम्ही ज्या शाळेत होता ना त्याच शाळेत मी आज आहे. तुम्ही सुरुवात जुन्नर तालुक्यातून केली, सेवानिवृत्ती तुमची आंबेगाव तालुक्यातून झाली. आंबेगाव तालुक्यातून सेवानिवृत्ती मला वेळेचं सांगा बरं का, कसं आहे जुन्या आठवणीनुसार मी होऊ शकतो आज थोडं. आणि मग आमचे प्राचार्य अशी व्यक्ती होती सर, भर पावसामध्ये झेंडा फडकला, बुरबुर असणारी मुसळधार पाऊस सुरू झाला, चलबिचल झाली मुलांची, काही मुलं पळायला लागली, छात्र शिक्षक प्राध्यापक सुद्धा वर सरायला लागले, राष्ट्रगीत चालू असताना सुद्धा. परंतु राष्ट्रीय प्रेम किंवा राष्ट्रभावना संस्कार केले तरच संस्कृती टिकेल, हे आम्हाला त्या ठिकाणी शिकायला भेटलं. मुसळधार पाऊस आमचे प्राचार्य हल्ले नाही, जे प्राध्यापक बाकी सगळे ते जाग्यावाले, आम्ही सगळे छात्र शिक्षक त्याच ठिकाणी उभे राहून झेंड्याचा कार्यक्रम पूर्ण होईपर्यंत थांबून राहिलो. सहज सुद्धा शिक्षण होतं. महात्मा गांधी अध्यापक विद्यालय आरेश्वरचे आम्ही छात्र शिक्षक आहोत. त्यातून आम्ही पुढे शिक्षक झालो आणि घडलो. आम्ही बी घडलो, तुम्ही बी घडाना. विद्यार्थ्यांसाठीची मॅडम, तुम्हाला खूप चांगली आवड आहे चांगल्या कार्यक्रमात सहभाग करायची. नमस्कार तुम्हाला दोघांना पण. आणि मग सुरेशराव जुन्नर तालुक्यात आले, काम करत गेले, जिल्हा परिषदेच्या पुरस्कारापर्यंत त्यांनी मदत मारली. आता ह्या ऑनलाईनमुळे असं झालं ना का राज्यामध्ये एखादाच राष्ट्रीय पुरस्काराचा मानकरी होतो, पण जिल्हा परिषद पुरस्काराची पान सुद्धा अत्यंत कडक असायची. आता त्याला ऑनलाईनचा संबंध आल्यामुळं मला काही कोणा टीका नाही करायची, पण जे काही आहे त्यातून सगळ्या अटीतून तावून सुलाकून निघून सर तुम्ही पुरस्काराचे मानकरी ठरले. तुम्ही अत्यंत प्रतिकूल परिस्थिती, जेव्हा तुमचे मुलाचे क्लास सुरू झाले आणि मग पाहता पाहता कुटुंबाला आणखी आधार मिळत गेला. ताई तुम्ही साथीला, वनिता सुरेश गडगे, बरोबर ना, म्हणजे खात्री करून घेतो मी. आणि एकमेकाला सांभाळता सर तुमचं बालपण अत्यंत खडतर गेले, मला माग वळून पाहायचं नाही. परंतु जिथं खाण्यापिण्याची भ्रांत होती त्या ठिकाणाहून आज श्री वसू वनिता सुरेश गडगे हे दाम्पत्य आपल्या मुलांना चांगल्या प्रकारे घडवलं आहे. कारण त्यांनी त्यांच्या पुढची मुलं चांगल्या प्रकारे घडवली. या माणसाकडं संगीत आहे, गीता आहे, लय आहे, ताल आहे. त्यामुळं एकंदरीत त्यांचं जीवन ताला सुरत मार्गी लागलं. 34 वर्ष झाली सर, मलाही पण 34 वर्ष झाली हो. पण तुम्ही पदवीधर शिक्षक म्हणून सेवा करत आहेत. आपल्याला दिलेली शासनाची जबाबदारी पार पाडता पाडता आपण योग्य प्रकारे वाटचाल करत गेलो तर आज माझे गुरुजी मला जे शिकवायचे तसंच आमचा सुरुवातीचा काळ होता. आज सगळे शिक्षक सांगा, मनापासून तुम्हाला तुमच्या मनानुसार अध्यापन करता येतं का? राजकीय विषयाकडे मला जायचं नाही, पण खऱ्या अर्थाने शिक्षकाला शिक्षक ठेवायचंच नाही अशी जशी अहमहिका राज्यकर्ते आणि शिक्षण तज्ज्ञ नाही म्हणते त्यांना आपल्या प्रशासनाच्या गोष्टी अधिकारात लागलेल्या आहे. जास्तीत जास्त गुरुजी आणि बाई मोबाईलवर कसे राहतील, विद्यार्थ्यापासून अलिप्त कसे राहतील, असंच प्रकारे चाललंय का काय? आणि आता आली TET, तुम्ही पदवीधर शिक्षक झाला, आता मी मुख्याध्यापक होईल का नाही याची शाश्वती राहिली नाही. गिरवायचं असलं असतं तर खात्रीने सांगतो, परवाच्या परीक्षेमध्ये ना सर पेपर फुटला नसता तर मी काठावर काय नापास झाला असतो. पण आता या ऑनलाईनमध्ये ना मी नापास, मला जमणारच नाही. माझी पोस्ट किती चांगली सुद्धा आपली खुर्ची, पण परीक्षेमध्ये मात्र मी तग धरणार नाही. त्या काळामध्ये सर तुमचा जो काळ आहे आणि आत्ताचा जो काळ आहे याच्यामध्ये फार मोठा फरक पडला आहे. पण विहित कालावधी नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त होत असताना तुमच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहिला मात्र मला समाधान लाभलं. कारण नको नकाराची भावना तयार झाली का मॅडम तिथं मन लागत नाही. पण काहीतरी सुरुवातीचा काळ आपला दिवस गेले, नवी पिढीला अत्यंत संघर्ष करावा लागेल. आता माझे ताई तुम्ही केंद्र झाला किती वर्ष सर्विस बाकी अजून? 18 वर्ष. 18 वर्ष. तुम्ही बघा, तुम्हालाही ना आमचे काही बोल आठवतील.
अर्थात तुम्ही तनमन धनाने करणार आहात, वेळ देणार आहात, पण आहे ना मुलांच्या मध्ये जो आनंद आहे ना ताई, तो आनंद इकडे नाही. तुम्ही किती प्रामाणिकपणे करणार, तुम्हाला थोडा असं वाटणार रे रात्री मला टाकल्यावर राग यायचा, आता मात्र टाकावा लागतोय, पण परिस्थिती तशी आहे. असो, त्याविषयी जायचं नाही. आदरणीय सुरेशराव गडगे सर, प्रामाणिकपणे सेवा केली, वेळेवरचं जाणं, मनापासूनचं काम करणं, यामुळे तुमचं जीवन फुललं, त्यामुळे संसारसुद्धा फुलला. सेवानिवृत्तीनंतर मला नाही सर तुम्ही शहर झाल्यासारखे वाटतच नाही, म्हणजे प्रत्येकाच्या कार्यक्रमात तुम्ही असताना, त्यामुळं तोडकरी मॅडम असंच आहे. त्यामुळे ह्या ज्या गोष्टी ना पुढच्या काळामध्ये आपल्या जीवनाचा पुरेपूर आनंद घ्या, सुखी समाधानी जीवन जगण्याचा प्रयत्न करा. आपण जे काम केलं आहे त्या कामातून दुसरी एक बाब सर, आता माझे ओम साईराम प्रतिष्ठानचे बरेचसे कार्यकर्ते या ठिकाणी आहेत आणि ओम साईराम म्हणून मागे वळून पाहता पाहता भरभक्कम आधारभूत असणारे सगळे मान्यवर या ठिकाणी वाईट सर. खऱ्या अर्थाने आता कुठेतरी कार्यक्रमाची शोभा वाढलेली आहे. आणि पावसामुळं पण आंबेगावकरांना पाऊस अडवायच नाही सर, डमडरे मॅडम बरोबर ना? बरोबर. ह्या सह्याद्रीच्या रांगामधली आपण लेकर आहोत. असू द्या, आदरणीय मेहर सर, वामन सर, डमडरे मॅडम थोडं हलकं करतो आणि आमचं वाजगे दाम्पत्य या ठिकाणी आलेलं आहे. तुमचं स्वागत डमडरे सर, नमस्कार. आणि ओम साईराम प्रतिष्ठान शिक्षक संघटनेच्या अंतर्गत असा एक संस्कार आणि प्रेरणादायी गट तयार झाला का जो नाणेगाव विभागामध्ये कार्यरत आहे. आम्ही जुन्नर तालुक्यातले विकास नाडे सर, आम्ही काही मंडळी त्याच्यामध्ये सहभागी आहोत. जुन्नरकरांचं मन नेहमीच मोठं आहे का ते धाकटे आंबेगावला बऱ्याच वेळा चांगल्या प्रकारे समजावून घेतात, सांभाळून घेतात, मान देतात, मरातब करतात आणि आनंद सुद्धा देतात. आणि ओम साईराम प्रतिष्ठानचं काम, गडगे सर तुमच्या अगोदर शिवराव अध्यक्ष होते आणि तुमच्याकडे जेव्हा अध्यक्षपद आलं सर, अध्यक्षपद आल्यानंतर एखाद्या सेवाभावी युनिटचं कामकाज कसं करावं याचा उत्तम आदर्शपाठ तुम्ही घालून गेला. काय ते तुमचं नियोजन, काय ते डोंगर वगैरे मला जायचं नाही तिकडं, काय तुमचं ते नियोजन, प्रत्येकाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छापासून आपल्या सेवाभावी सहभागी सभासदांच्या मुलांचं कर्तृत्वाचं गुणगान, आपल्या भगिनींनी भावांनी काही कर्तृत्व गाजवलं, शैक्षणिक पराक्रम गाजवला तर त्यांचा सन्मानाचं नियोजन, दिलेल्या वेळेत परिपूर्ती करण्याचं काम गडगे सर तुम्ही ओम साईराम प्रतिष्ठानचं काम का अत्यंत तुम्हाला साधन, त्यावेळी तुमची मंडळी आताचं काम चांगलंच आहे, पण तुम्ही सचिवापासून आहेत का इथं कार्याध्यक्ष अध्यक्ष वगैरे सगळी मंडळी सर इतकं भारी काम केलं ना का मनापासून आनंद वाटला. असो, ओम साईराम प्रतिष्ठानसारख्या सेवाविषयाचं काम करताना भविष्य काळामध्ये तुम्हाला, तुम्ही ज्या गावात नोकरी केली, ज्या गावात राहता त्या मातृभूमीशी स्नेह जुळवून राहत आलातच, पण भविष्य काळामध्ये आपण जे करतो श्रद्धा तुमचं स्वागत, कारण तुम्ही अध्यक्षपदी दोरा सांभाळली तर त्याच्याकडे आली, त्यांनी पण उत्तम प्रकारे कामगिरी बजावली. आणि आपलं हे जे काम चालू आहे पुढं, अध्यक्ष मंडळी दुसरीच असेल, आपण ज्येष्ठ मंडळी सर आपण पाठीमागून ना ते जे करतात त्यांना योग्य साथ देण्याचं काम करूया, प्रेरणा देऊया. आपल्या पेन्शनमधला, आपल्या उत्पन्नातला काही वाटा समाज कार्यासाठी बाजूला काढून ठेवता दुसऱ्यांना आनंद देण्यात हित आपलं साधलं जाणार आहे, आपल्याला धन्यता मिळणार आहे, आपल्याला समाधान मिळणार आहे. म्हणून अनेक मान्यवर या ठिकाणी आलेत, अनेकांना बोलायचं आहे. आंबेगाव तालुक्यातील सगळे शिक्षक बांधवाच्या वतीनं, माझ्या ज्ञानलक्ष्मी कृष्णांच्या वतीनं, साने गुरुजी कथामालेच्या वतीनं आणि उपस्थित सगळ्यांच्या वतीनं या ठिकाणी आदरणीय सुरेशराव गडगे आपलं सेवापूर्तीचं आयुष्य सुखात, समाधानात, आनंदात जावं. वहिनी अजून किती दिवशी मला माहीत नाही, शेवेत किती दिवशी मला माहीत नाही, 4.5 वर्ष. मग एकटेच फिरून घ्या, दिवाळीच्या सुट्टीमध्ये, उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये नियोजन करा आणि भारत आपला पाहून घ्या. सगळ्या जगात तर सुंदर हा हिंद देश आहे माझा, खरंच हिंद आपला भारी आहे. बरंच काय पाहायचं राहिले, माझंही राहिले, लागलं तर बरोबर जाऊया. पण आपल्याला काय गोष्टी पाहिल्या पाहिजेत, आपली ही धन्य संस्कृती, आपलं ही धन्य भारतभूमी आपण पाहून घेतली पाहिजे. कमावणारे सगळेच आहेत, पण कमावणाऱ्या उत्पन्नाचा वाटा परिवारासाठी, हितासाठी करता करता, गावासाठी थोडंफार करता करता काही भाग आपल्यासाठीच ठेवला आणि आरोग्यमय जीवन लाभलं तर सगळ्या गोष्टी साध्य होतात. त्या तुम्हाला सगळ्या साध्य हो. भविष्यकाल तुमचा उज्ज्वल जावो, सुखमय जावो, आनंदी जावो, आरोग्य उत्तम राहो, ह्या सदिच्छा आणि शुभेच्छा. आदरणीय विकास कानडे गुरुजी, आंबेगाव तालुक्यातून आम्ही बरोबर, आता मी बोलले होतो, मी त्यांना संधी देणार नाही. त्यामुळं उपस्थित सगळ्यांच्या वतीनं, आदरणीय आमचे बंधू विकास कानडे सर, या सगळ्यांच्या वतीनं तुम्हाला भावी काळासाठी शुभेच्छा. जय हो, मंगल हो. उपस्थित सर्व बंधू आणि भगिनी,
भगिनींनो, खरं तर गडगे सरांच्या बाबतीत या ठिकाणी या अगोदरच्या वक्त्यांनी ही तंबूत अशी माहिती दिलेली आहे आणि बाळासाहेब कानडे सर बोलल्यानंतर खरं तर जास्त बोलणं उचित राहणार नाही, परंतु या कुटुंबाचा आणि आवटी परिवाराचा एक जुना स्नेहबंध आहे. खरं सांगायचं म्हटलं तर माझी जन्मतारीख ही 82ची आणि मी 92-93 सालापासून म्हणजे वयाच्या 10 वर्ष असताना या सरांना, केवळ सरांना नाही तर गडगे मॅडमला त्या ठिकाणी दोघांनाही बघायचा. कारण की आमच्या घरासमोरून सरांची जी शाळा होती धनगरवाडी या ठिकाणी जाण्याची वाट आणि 92चा काळ हा अतिशय म्हणजे शिक्षकांच्या दृष्टीने एक चांगला काळ म्हणजे त्यावेळेस शिक्षक हे खऱ्या अर्थाने विद्यार्थ्यांना शिकवण्यात रममान असायचे आणि सर नारेगावला राहायचे. नारेगाववरून निघाले का आमच्या घरापाशी आले का त्यांची MIT गाडी होती, जुनी MIT गाडी असायची आणि त्या ठिकाणी सर थांबायचे आणि मॅडमला त्या ठिकाणी गाडी शिकवायचा प्रयत्न करायचे. एक कायमस्वरूपी मी आपला शाळेला जायची वेळ असली का त्या जोडी कायमस्वरूपी बघायचे. या बरोबर एक म्हणजे वेगळ्या प्रकारची एक ओळख आणि एक वेगळ्या प्रकारचे अट्रॅक्शन त्यांच्या करायचं. बाबा आपण एवढं सगळं बघतोय आणि ही जोडी बरोबर आपल्या घरापाशी थांबणार आणि मॅडमला गाडी शिकवण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न करणार आणि पुढं बरं शाळेची वेळ 9:30 असली तरी ही जोडी त्यावेळेस 9:15 ते 9:20 दरम्यान बरोबर आमच्या घरापाशी असायची. म्हणजे 1 तास शाळेला त्या ठिकाणी अगोदर असायची. अतिशय चांगल्या प्रकारचं काम त्या ठिकाणी सरांनी आणि मॅडमनी धनगरवाडी या ठिकाणी केलं. धनगरवाडी ही आमच्या ओझर केंद्रातली एक नावाजलेली शाळा आणि एक त्या शाळेला एक मानाचं पान देण्याचं काम त्या ठिकाणी गडगे सर आणि गडगे मॅडम यांच्या दोघांच्या हातनं झाले. त्यानंतर सर एडगाव या ठिकाणी आले आणि एडगाव या ठिकाणी माझे वडील हे आणि गडगे सर हे स्टाफ मेंबर राहिले. त्याच्यामुळे ह्या घराचा आणि आमचा फार अगदी गौरव निर्माण झाला. कालांतराने वडील रिटायर झाल्यानंतर माझी मिसेस पण एडगावच्या शाळेमध्ये रुजू झाली आणि त्याही ठिकाणी हे दोन्ही दाम्पत्य आणि माझी मिसेस ह्या सगळ्यांचा पुन्हा एकदा कौटुंबिक जिव्हाळा निर्माण झाला आणि रिटायरमेंट वडिलांची झाल्यानंतर ज्यावेळेस आम्हाला घर बांधायची वेळ आली त्यावेळेस मी गडगे सरांचं घर त्या ठिकाणी बघितलं आणि एक आमच्या घराची निर्मिती म्हणजे सखोल असं मार्गदर्शन करण्याचं काम त्या ठिकाणी गडगे सरांनी एक आवटी परिवाराला पहिल्यापासून केलेलं आहे. सरांचं नंतर कालांतराने मी ज्यावेळेस गोदरे या ठिकाणी होतो त्यावेळेस आमचे मोदे गुरुजी आहेत जे आता केंद्र प्रमुख म्हणून काम करतायत, ते कायमस्वरूपी गडगे सरांचा नामोल्लेख त्या ठिकाणी करायचे की आवटी गुरुजी तुम्हाला खरं सांगू का, मी जो आज काय आहे तर ते ह्या माणसामुळं आज त्या ठिकाणी शिक्षक म्हणून काम करतोय. कारण की मोदे गुरुजींच्या शैक्षणिक काळाचं जे मार्गदर्शन करण्याचं काम त्या ठिकाणी गडगे सरांनी केलं आणि त्याच ठिकाणी यांच्या कामाचा आमच्या विद्यार्थ्यांना उपयोग व्हावा म्हणून सरांनी जे नवी दिल्ली या ठिकाणी जाऊन बाहुली नाट्याचा जो कार्यक्रमाचं प्रशिक्षण घेतलं त्या बाहुली नाट्याच्या कार्यक्रमाचं प्रशिक्षण आम्ही गोदरे शाळेमध्ये आमच्या मुलांसाठी कार्यक्रम आयोजित केला होता. कालांतराने तोच कार्यक्रम आम्ही आमच्या मंडळामध्ये सुद्धा केला. अशा प्रकारे गडगे सरांच्या बाबतीत सांगायचं झालं तर बरीच काही माहिती सांगता येईल, परंतु असो सरांचा जो मुलगा आहे आशुतोष आणि विनय या दोन्हीही माझे विद्यार्थी राहिलेले. या ठिकाणी आशुतोष आणि विनय या दोघांवरही आता सरांची एक मोठ्या प्रकारची जबाबदारी या पुढील काळात येणार आहे. असो सरांना त्यांच्या भावी आयुष्यासाठी मी जुन्नर तालुका प्राथमिक शिक्षक संघाच्या वतीने त्याचप्रमाणे पुणे जिल्हा प्राथमिक शिक्षक संघ असेल, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ असेल आणि उपस्थित जुन्नर तालुक्यातील सर्व शिक्षक वृंदांच्या वतीनं त्यांच्या सेवापूर्तीच्या निमित्ताने मनपूर्वक अशा शुभेच्छा देतो. धन्यवाद. आमचे परममित्र आणि DEDचे क्लासमेट सन्माननीय गडगे सर यांचा सेवापूर्तीनिमित्त गुणगौरव सोहळा या ठिकाणी साजरा होत आहे. गडगे सर ज्यावेळी DEDला होते त्यावेळेस एक आदर्श विद्यार्थी आणि सर्व गुण संपन्न विद्यार्थी अशी त्यांची ओळख. त्यावेळेला जेव्हा आम्ही DEDला गेलो तेव्हा गावाकडून गेलेले विद्यार्थी अतिशय अगदी साधे सरळ आणि भाषासुद्धा अगदी बऱ्याच जणांची तर अगदी कानडी सरला आहे माहिती, खूप अगदी ग्रामीण भागातली भाषा, आमची जुंदरी भाषा वाला म्हणायचो आम्ही आणि तिकडचे जे बारामती ते लाका म्हणायचे आणि मग चिडवाचिडी व्हायची की आम्हाला वाला म्हणून चिडवायचे
आणि आम्ही त्यांना लका म्हणून चिडवायचो. ते म्हणजे वलाचा अर्थ काय, आपण म्हणतो ना खावाला जावाला, आणि ते म्हणजे काय लका जेवलाच का, मग ते लका आम्हाला वेगळं वाटायचं. तर अशा खूप गमती जमती आर्मेश्वरला हॉस्टेलला राहत असताना व्हायच्या. त्या काळामध्ये पुण्यामध्ये अतिशय चांगल्या प्रकारच्या सुविधा होत्या. आम्ही डीएडला असताना असाच टाइमपास हॉस्टेलला, पण गडगे सरांनी मात्र त्यावेळी क्लास लावला पेटीचा, आणि अतिशय चांगल्या प्रकारची पेटी त्या काळापासून ते वाजवायचे. मग परिपाठ असेल, आमचे जे प्राचार्य होते ते आता मागं वारले, जोशी सर, की ज्यांनी संत नामदेवांच्या संत साहित्यावर हिंदीमधल्या PhD केली होती, अतिशय विद्वान माणूस. तर त्यांच्या खास आवडीचे हे विद्यार्थी होते. अतिशय जीव त्यांचा गडगे सरांवर होता. तर असे गडगे सर, त्यांचा एक वेगळा पैलू, मधल्या काळात आमचा थोडासा कॉन्टॅक्ट कमी झाला, कारण मी पूर्व पट्ट्यामध्ये सर्व्हिसला लागलो होते इकडच्या भागामध्ये. परंतु नंतर मात्र आमची एक वेगळी ओळख झाली, ती म्हणजे पर्यटनाच्या माध्यमातून. सोमेश्वर वेल ट्रेकर्स नावाचा एक ग्रुप आहे बारामतीच्या उद्योजकांचा, शिक्षकांचा. त्यांच्या माध्यमातून आम्ही बऱ्याच वेगवेगळ्या ट्रेकला गेलो, आणि त्यामध्ये गडगे सरांचा हिरिरीत सहभाग होता. त्यामध्ये रायगड परिक्रमा नावाचा एक विशेष ट्रेक आम्ही दरवर्षी करतोय. त्यामध्ये गडगे सर असतात, आणि अतिशय चांगल्या प्रकारचा आमचा अनुभव असतो. आत्ता अगदी उन्हाळ्याच्या शेवटी आम्ही हरिहर किल्ला केला, की जो अतिशय अवघड समजला जातो. तर त्यांचा हा गुण अतिशय वाखाणण्यासारखा आहे, की या वयात सुद्धा ते आमच्याबरोबर अगदी उत्तम प्रकारे फिटनेस ठेवून इतके अवघड कालावधीसारखा ट्रेक त्यांनी आमच्या अगोदर केला. तर असे गिरीप्रेमी आणि पर्यटनाची आवड असणारे गडगे सर यांना सेवापूर्तीनिमित्त मी माझ्या आण्यातील सर्व मित्रपरिवाराच्या वतीने, माझ्यासोबत आलेले कांबळे सर, ते सुद्धा आमच्याबरोबर ट्रेकर्सच्या ग्रुपमध्ये असतात. तर त्यांना उत्तम आयुरारोग्य लाभो, आणि चांगल्या प्रकारे त्यांचं पुढील आयुष्य, माणूस रिटायर होतो किंवा सेवानिवृत्त होतो, पण शिक्षक मगाशी सांगितलं कोणीतरी की सेवानिवृत्त होत नाही. तर आपण आपले छंद जोपासा आणि पर्यटनाला अधिक चालना द्या. आम्ही तुमच्याबरोबर आहोत. तुम्हाला पुन्हा एकदा सेवापूर्तीच्या शुभेच्छा. धन्यवाद. मला या ठिकाणी बोलण्याची संधी दिली त्याबद्दल संयोजकांचे आभार. आजच्या कार्यक्रमाचे उत्सवमूर्ती आणि माझे मित्र श्रीयुत गडगे सर, गडगे मॅडम, स्टेजवर बसलेले सर्व मान्यवर, आणि आपण सर्व शिक्षक आणि इतर मान्यवर बंधू भगिनी. मी गडगे फॅमिलीचा फॅमिली डॉक्टर म्हणून इथे उभा आहे. अनेक वर्ष मी फॅमिली डॉक्टर म्हणून त्यांचं काम करतो आहे. परंतु त्याच्या बरोबरीने त्यांचा जो आवडीचा जो छंद आहे तो म्हणजे ट्रेकिंग. त्या ट्रेकिंगच्या विषयामध्ये पण आम्ही बरेच वेळेला एकत्र असतो, आणि मलाही ट्रेकिंगची आवड असल्यामुळे आम्ही त्या विषयावर नेहमी बोलत असतो किंवा अनेक ठिकाणी आम्ही जात असतो. आपल्याला सर्वांना सरांबद्दल आणि मॅडमबद्दल सगळ्यांनी सांगितलं आहे. त्यांचा स्वभाव, त्यांचा मागचा इतिहास, अतिशय मितभाषी आणि कामावर निष्ठा असलेलं असं हे व्यक्तिमत्व आहे. आणि शिक्षक म्हटलं की तो, मला असं वाटतं, आयुष्यभर हा शिक्षकच असतो. सर्वांना शिक्षण देणं, सर्वांना योग्य ते मार्गदर्शन करणं, हे मला वाटतं त्यांचं काम असतं, आणि त्याप्रमाणे ते सर करतायत. या पुढील काळामध्ये रिटायरमेंटनंतर मला निश्चित खात्री आहे की त्यांचं जे आवडते जे काही छंद आहे ते नक्की जोपासतील, आणि एस्पेशली ट्रेकिंग आणि बाकी अनेक सामाजिक विषय जे असतील त्या विषयामध्ये ते नक्कीच त्याच्यावर काम करतील. ट्रेकिंगला जाताना आम्हालाही ते ट्रेकिंगला घेऊन जातील अशी अपेक्षा व्यक्त करतो. आणि मी आमच्या डॉक्टर डोळे हॉस्पिटल, डॉक्टर डोळे कुटुंबियांकडनं, आमचं पद्मश्री डॉक्टर मनोहर डोळे मेडिकल फाउंडेशन, मोहन ठुसे नेत्र रुग्णालय आणि गॅलेक्सी आय हॉस्पिटल, या सगळ्या आमच्या हॉस्पिटलच्या तर्फे त्यांना पुढील काळासाठी शुभेच्छा देतो. धन्यवाद. सेवापूर्ती गुणगौरव सोहळा आमचे मार्गदर्शक सन्माननीय आदरणीय सुरेशजी गडगे सर यांच्या सेवापूर्ती सोहळ्याच्या निमित्तानं व्यासपीठावर उपस्थित असणारे सर्व सन्माननीय मान्यवर, आज या ठिकाणी ज्यांच्या सेवापूर्तीसाठी आपण एकत्र जमलेलो आहोत
एक आदर्श व्यक्तिमत्व आणि आदर्श मार्गदर्शक आदरणीय गडगे सरांच्या बाबतीत बऱ्याचशा वक्त्यांनी आता सांगितलं. गेल्या 2 वर्षापासून ओम श्री साईराम शिक्षक प्रतिष्ठानचे आदरणीय गडगे सर हे अध्यक्ष होते. बाळासाहेबजी शिंदे उपाध्यक्ष, सचिव आमचे मित्र आदरणीय कनिंगोज सर आणि खजिनदार म्हणून मी स्वतः काम पाहत होतो. या 2 वर्षाच्या कालखंडामध्ये आदरणीय गडगे सर यांच्याशी अगदी जवळून संबंध आला आणि हे काम करत असताना नियोजन काय असावं, कार्यक्रमाचं आयोजन कसं करावं, सूक्ष्म, इतकं सूक्ष्म की सूक्ष्ममधील देखील सूक्ष्म नियोजन करणारं हे आदर्श व्यक्तिमत्व आहे. आणि ज्यांचं नियोजन सूक्ष्म असतं तो मनुष्य नेहमीच प्रत्येक कामामध्ये, प्रत्येक काम करत असताना त्या कामामधलं सूक्ष्म नियोजनानं सूक्ष्म असं आदर्शवत काम करत असतो. आणि आपलं प्रत्येक काम यशस्वी कसं होईल ते काम करत असताना त्या कामातून नेटकेपणा कसा सांभाळला जाईल आणि जे काम आपण हाती घेतलेलं आहे ते आदर्शवत काम कसं होईल असं हे एक आदर्श व्यक्तिमत्व. पर्यटनाच्या बाबतीत आदरणीय राम संबराव सरांनी या ठिकाणी सांगितलं, पर्यटनाचे अत्यंत आवड असणारं हे व्यक्तिमत्व आणि पर्यटन करत असताना एकट्यानं न करता इतरांना देखील त्याचा लाभ कसा होईल याचं देखील सूक्ष्म नियोजन त्यांच्याकडे आहे. बऱ्याच वेळा कनिंगोज सर आणि मला त्यांनी या ट्रेकिंगमध्ये सहभागी होण्यासाठी विनंती केली, परंतु आमचा योग नव्हता. असो, आज या ठिकाणी आपण सेवानिवृत्त होत आहात. आपलं भावी आयुष्य सुखाचं, समाधानाचं आणि भरभराटीचं जावं ही सदिच्छा मी माझ्या नागरी परिवाराच्या वतीने या ठिकाणी व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद. आपण सगळेजण जरी गडगे सर म्हणत असले तर आम्ही आरेतुरे म्हणतो. असो, आजचा दिवस तो नाही. असे आमचे परममित्र गडगे सर, त्यांच्या सेवानिवृत्तीच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपण सर्वांनी खूप सारे त्यांचे पैलू सांगितलेले आहेत. त्याचा पुन्हा एकदा उजाळा करण्यापेक्षा आपल्या सर्वांच्या वतीने मी त्यांना भावी आयुष्यासाठी मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि ओम साईराम प्रतिष्ठानच्या वतीने त्यांचा छोटासा सत्कार होतोय तो आपण लगेचच करून घेऊया. या ठिकाणी आमचे परमस्नेही सुरेशजी गडगे सर यांचा सेवाकृती सोहळ्याच्या निमित्तानं उपस्थित असणारे सर्व विविध क्षेत्रातील मान्यवर, त्याचबरोबरीनं शिक्षण क्षेत्रातील सर्व मान्यवर या ठिकाणी उपस्थित झालेले आहे. पत्रकार मित्र किशोरजी वारोळे आणि इतर सर्व आमचे सरांचे नातेवाईक असतील, पै पाहुणे, हे सर्वजण या ठिकाणी उपस्थित झालेले आहे. सर्वांचं प्रथम सहर्ष स्वागत. आज या ठिकाणी अनेक वक्त्यांनी सरांच्या बद्दल या ठिकाणी भावना व्यक्त केलेल्या आहेत. सरांच्या मनामध्ये आज सुखदुःख मिश्रित अशा भावना निर्माण झालेल्या असतील, कारण गेले कित्येक वर्ष, जवळजवळ 34 ते 35 वर्ष त्यांनी या ठिकाणी हे सेवेचं व्रत हे अंगीकारलेलं होतं आणि त्या व्रताप्रमाणे ते 35 वर्ष या ठिकाणी शिक्षण क्षेत्रामध्ये त्यांनी स्वतःला वाहून घेतलेलं होतं. आणि हे करत असताना त्यांच्यामध्ये असणारे जे गुण आहेत ते गुण त्यांनी स्वतः तर चांगले अंगीकारलेले होतेच, त्याचबरोबरीने त्या गुणांना इतरांनी त्यांचं अनुकरण करावं असे गुण त्यांच्यामध्ये आहेत. हे गेले कित्येक वर्ष आम्ही पाहिले. त्यांच्या जवळून आम्ही ज्यावेळेस सहवासात आलो त्यावेळेस त्यांची जी कौटुंबिक पार्श्वभूमी आहे ही पार्श्वभूमी तसं पाहिलं तर अतिशय गरीब कुटुंबामध्ये त्यांनी त्यांचं जीवन व्यतीत केलेलं आहे. सुरुवातीच्या काळामध्ये त्यांना शिक्षण काही काळ सोडावं लागलं होतं आणि शिक्षण सोडलेलं असताना सुद्धा जाणकार शिक्षकाने त्यांच्यातले गुण हेरून त्यांना पुन्हा त्या ठिकाणी शिक्षणाची संधी उपलब्ध करून दिली आणि नंतर ते 10वीच्या वर्गामध्ये असताना प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाले. त्यांच्याबरोबरीनं असणारे त्यांचे मित्र असतील, सचिनजी डोंगरे डॉक्टर साहेब असतील, अनेक मित्र त्यांचे चांगल्या चांगल्या हुद्द्यावरती आहेत आणि सरांना सुद्धा चांगल्या पद्धतीनं चांगल्या क्षेत्रामध्ये काम करण्याची संधी मिळाली असतील, परंतु त्यांनी शिक्षणाचं क्षेत्र निवडलं आणि या शिक्षण क्षेत्रामध्ये 25 वर्ष ते कार्यरत आहेत. यामध्ये कार्य करत असताना त्यांच्याकडनं चांगले गुण घेण्यासाठी कोणते असतील तर आरोग्याचं क्षेत्र असेल, व्यायामाचं क्षेत्र असेल, संगीताचं क्षेत्र असेल, त्याचबरोबरीनं इतरही वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये त्यांना म्हणजे मूळतःच किंवा जात्याच त्यांच्यामध्ये चांगले गुण आहेत की आता सगळ्यांनी उल्लेख केला, ट्रेकिंग असेल,
त्याचबरोबरीनं आरोग्य असेल, आरोग्याकडे कसं लक्ष द्यावं त्याच्यासाठी त्यांनी आता मधल्या कालावधीमध्ये ते अध्यक्ष असताना चांगल्या प्रकारचे आरोग्य तपासणीची शिबिरं त्यांनी आयोजित केलेली होती. त्याच्यामधून आपल्या सर्वांचं आरोग्य किती महत्त्वाचं आहे याची जाणीव त्यांनी आपल्या सर्वांना करून दिली. त्याचबरोबरीनं वेळोवेळी वेगवेगळ्या सहलीचं नियोजन असेल, आयोजन असेल ते करत असताना ते सातत्यानं पुढं असायचे. आपल्या स्वतःचं जे आरोग्य सांभाळत असताना व्यायाम कसा करावा याचंही ते मार्गदर्शन करायचे. पोहण्याचा सारखा विषय असेल ते कशा पद्धतीनं आपण सातत्य ठेवलं पाहिजे याचंही मार्गदर्शन ते करायचे. त्याचबरोबरीनं विविध प्रशिक्षण करण्यामध्ये त्यांना आवड होती. आम्ही बरोबरीनं दिल्ली येथे प्रशिक्षणाला जवळजवळ 21 दिवस त्या ठिकाणी दिल्ली येथे गेलो, भरपूर फिरलो भारताच्या राजधानीमध्ये आणि ते करत असताना अतिशय कौटुंबिक आनंदही घेतला आणि त्याचबरोबरीनं शासकीय पातळीवरती त्या ठिकाणी चांगल्या प्रकारचं प्रशिक्षण पूर्ण केलं. नंतरही पुन्हा 2-3 वेळा दिल्लीला जाण्याची संधी प्राप्त झाली. तर अशा पद्धतीनं त्यांनी वेळोवेळी चांगल्या प्रकारचं मार्गदर्शन इतरांनाही केलं आणि स्वतः ते आदर्शवत राहिले. अशा या सरांचा आजचा हा सेवापूर्तीचा कार्यक्रम होत असताना त्यांना त्यांच्या भावी जीवनासाठी खूप खूप अशा शुभेच्छा या ठिकाणी मी देतो. आमच्या मेहर परिवाराच्या वतीनं असेल, खामगाव केंद्र, त्याचबरोबर पंचायत समितीचा शिक्षण विभाग जुन्नर या सर्वांच्या वतीनं या ठिकाणी सरांना भावी जीवन सुख समाधान बरोबर जावो, त्यांना उत्तम आरोग्य लाभो आणि निरामय जीवन लाभो अशी विधा त्यांच्या चरणी मी प्रार्थना करतो. आणि यापुढील काळामध्ये त्यांनी काय करावं असं जर म्हटलं तर ते सर्व क्षेत्रामध्ये पारंगत आहेत. कोणत्याही क्षेत्रामध्ये त्यांनी जरी त्या ठिकाणी उडी घेतली तरी त्या क्षेत्रामध्ये समाजाला असेल, इतरांना असेल चांगल्या प्रकारचं मार्गदर्शन करण्याचं सक्षम काम ते नक्कीच यापुढील काळामध्ये करतील. कोणत्याही क्षेत्रामध्ये त्यांनी काम करावं असं या ठिकाणी मला वाटतं आणि त्यांना पुढील काळासाठी त्यांच्या कुटुंबाला खूप खूप शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद. दैवत राजा शिवछत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मभूमीने आणि कर्मभूमीने पावन झालेली आपली जुन्नरची शिवजन्मभूमी आणि या शिवजन्मभूमीमध्ये एक नयनरम्य आणि सर्वांना हवावंसं वाटणाऱ्या वसुंधरा फार्म फॅमिली रेस्टॉरंटमध्ये आमची बहीण ढमढरे मॅडम आणि दाजी ढमढरे सर यांनी अतिशय सुंदर असं नियोजन ज्या ठिकाणी केलंय त्या ठिकाणी होत असणारा आजचा सेवापूर्ती कार्यक्रम आदर्श शिक्षक पुणे जिल्हा परिषदेने ज्यांनी आदर्श शिक्षक म्हणून गौरवलेला आहे त्याचप्रमाणे सावित्रीबाई फुले प्रेरणा पुरस्काराने ज्यांना गौरवलेला आहे आणि सूत्रसंचालन करताना आमच्या भगिनींनी सांगितलं की जवळजवळ 28 पुरस्कार ज्यांना आतापर्यंत मिळालेले आहेत असे आदर्श शिक्षक सन्मान्य सुरेश नानाभाऊ गडगे सर यांच्या सेवापूर्तीच्या निमित्तानं आपण सगळेजण उपस्थित आहोत. खरं पाहिलं तर अनेक वक्त्यांनी त्यांच्या विविध पैलूंचा या ठिकाणी आपल्याला वहप करून दिलेला आहे. त्याचप्रमाणे मला वाटते 2007 साली गडगे सरांना या ठिकाणी आदर्श जिल्हा परिषदेचा पुरस्कार मिळत असताना त्या ठिकाणी तयार केलेली फाईल आणि त्याच्यामध्ये असणारा संपूर्ण त्यांचा जीवनपट त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. मेहर सरांनी सांगितलं की चैतन्य विद्यालयामध्ये शिकत असताना एकेकाळी त्यांना शिक्षण सोडावं लागलं, परंतु गुरु काय असतो हे आपण आम्ही सगळेजण जाणतायत आणि म्हणून एका गुरुने त्यांच्यामध्ये असणारी खरं पाहिलं तर बुद्धिमत्ता ओळखली आणि त्यांना पुन्हा एकदा उभारी दिली आणि उभारी दिल्यामुळे आज आपण पाहतो की एक आदर्श व्यक्तिमत्व घडलेलं आहे. खरं पाहिलं तर सेवानिवृत्त झाले असं म्हणत असताना अनेक जणांनी सांगितलं त्यांचा पहाटवाला असेल, पोहण्याचा ग्रुप असेल, स्विमिंगचा ग्रुप असेल, मग असे डॉक्टर पण येऊन गेले, परंतु गडगे सर आणि गडगे फॅमिलीकडे पाहिल्यानंतर असं वाटत नाही की ते रिटायर होणार आहेत. खरं तर आणखीन उमेदीने आता या पुढच्या काळामध्ये ट्रेकिंग असेल, पर्यटन असेल, या सगळ्या गोष्टी ते करणार आहेत. आत्ता मला वाटते उन्हाळ्याच्या सुट्ट्या दिवाळीच्या सुट्टीमध्ये सुद्धा आसाम गुवाहाटीची ट्रिप सन्मान्य मेयर सर आपण देखील आहात त्यांच्याबरोबर, तर ती सुद्धा ट्रिप त्यांनी त्या ठिकाणी घेतलेली आहे आणि तिथे जाणार आहेत. खरं पाहिलं तर आरोग्याच्या दृष्टीने जे जे आपल्याकडे लक्ष देतील ते नक्की यशस्वी होतात. बटवाल मॅडम आम्ही मागच्या वर्षी अमरनाथला गेलो, मेयर मॅडम पायी अमरनाथला गेले आणि आमच्यासारखे तरुण घोड्यावर बसून गेले. हे खरं तर यांच्याकडे पाहिल्यानंतर आपल्यासारख्यांनी आदर्श घेण्यासारखी गरज आहे. आज गडगे सर आम्ही पाहतोय काही काम असू द्या किती असू द्या पोहायला गेल्याशिवाय राहत नाही. आम्ही एक दिवसून जातो 10 दिवसांनी परत म्हणतो गेलं पाहिजे पोहायला, परंतु खरंच काही सेवानिवृत्तीच्या निमित्तानं काही गोष्टी घ्यायच्या असतील या गोष्टी कानडे सर आमच्यासारख्या तरुणांनी घेतल्या पाहिजे, ज्यांनी आपल्या हातावरती हाताच्या बोटांवरती जुन्नर आंबेगाव खेडमधले अनेक शिक्षक नाचवले बाहुली नाट्याच्या निमित्तानं.
त्यावेळेस आम्ही त्यांचे खूप फॅन होतो की बाहुली नाट्याचा त्यांचा कार्यक्रम जिथे जिथं असेल, कारण ते नवीन होतं. आम्ही ज्यावेळेस शिक्षण क्षेत्रात नवीन आलो त्या गोष्टी नवीन वाटायच्या आणि अतिशय छान वाटायचं ते. आजही नारायणगावच्या यात्रेमध्ये त्या ठिकाणी एक बाहुल्यांचा असतो, त्या ठिकाणी पाहतो की गडगे सरांची आठवण येते की बाहुली नाट्याच्या निमित्तानं ज्यांनी स्वतःची एक ओळख निर्माण करून दिली. त्याचप्रमाणे आमच्या ओम साईराम शिक्षक प्रतिष्ठानचा अध्यक्षपद स्वीकारत असताना नागरे सरांनी सांगितलं की अतिशय सुंदर पद्धतीचं नियोजन त्यांनी त्या ठिकाणी केलं. त्याचप्रमाणे हे करत असताना आमच्या गडगे मॅडमने त्यांना अतिशय चांगली साथ दिली आणि त्यांनी आपल्या दोन्ही मुलांवरती चांगले आचार विचार संस्कार केले. त्यामुळे दोन्ही मुलं आपापल्या क्षेत्रामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने काम करतायत. आमचा दादा या ठिकाणी आहे, उपस्थित आहे. आम्ही नारेगावला पाहिलं इन्फिनिटी क्लास याचा केवढा मोठा भला मोठा बोर्ड एक महिनाभर त्या ठिकाणी पाहायला मिळालं. म्हणजे मुळातच गडगे फॅमिलीमध्ये बुद्धिमत्ता आहे ती दादा तुझ्यामध्ये उतरली आणि नक्कीच तू देखील या शिक्षण क्षेत्रामध्ये क्लासच्या माध्यमातून का वहिनी ज्ञानदानाचं काम करतोय. तुलाही मनापासून धन्यवाद देतो. आणि अधिकचं न बोलता खरं तर ज्या गडगे फॅमिलीला आर्थिक उन्नती देत असताना ज्या पतसंस्थेने ज्यांना हातभार लावला त्या पतसंस्थेच्या सभापती या नात्यानं, जुन्नर तालुका प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेचा सभापती या नात्यानं, आमच्या सर्व संचालक मंडळाच्या वतीनं, सर्व पदाधिकाऱ्यांच्या वतीनं, संचालक सन्माननीय रवींद्रजी वाजगे सर आहेत, अंबादासजी वामन सर आहेत, अविनाशजी शिंगोटे सर आहेत, यांच्या वतीनं आणि तमाम शिक्षक बंधू भगिनींच्या वतीनं गडगे सरांना त्यांच्या भावी आयुष्याच्या मनापासूनच्या शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद. आजचे सत्कारमूर्ती आदरणीय गडगे सर, त्यांच्या समवेत उपस्थित त्यांच्या पत्नी, त्याचबरोबर आपल्यासमोर स्टेजवर उपस्थित आता ही सगळी मंडळी, काही विद्यार्थी आहेत, कानडे सर आहेत, सगळे परिचित आहेत. समोर बसलेले पण बहुतेक 80% परिचित आहेत. जे सगळे उपस्थित आणि जी अपरिचित आहे, मी अगदी मनापासून क्षमस्व, होईल कधीतरी ओळख. तर जीवनामधला हा एक प्रसंग, जसा इतरांच्या दृष्टीने जन्माचा प्रसंग हा आनंदी असतो, तसा हा निवृत्तीचा जो प्रसंग आहे हा निवृत्त होणाऱ्या व्यक्तीच्या दृष्टीने आणि त्याच्या समवेत असणाऱ्या सर्वांच्या दृष्टीने हा निवृत्तीचा जो प्रसंग असतो तो अतिशय सुखद आनंददायी असतो. हा निवृत्तीचा प्रसंग आनंददायी या अर्थाने की आपण आपल्या जीवनातील जे काही कर्म असेल ते सगळे कर्म अगदी यथोचित शिक्षकी पेशामध्ये पूर्ण केलेले असतात. समाजातील काही घटक शिक्षकी पेशाला नाव ठेवतात, पण मी पहिल्यापासून प्राथमिक शिक्षक म्हणजे जीवन शिक्षण मंदिरपासून शिकत आलेलो, तेव्हापासूनचे शिक्षक आणि आतापर्यंतचे शिक्षक आपोआप प्रत्येक बाबीला असतो, पण अतिशय कष्टाळूपणे काम केलेलं आहे. माझ्या संपर्कामध्ये आलेले जे काही शिक्षक असतील, आता या ठिकाणी आता कुणाकुणाची नावं घेतात, परंतु अगदी खरोखरीच आपले जे विद्यार्थी आहेत ते आपले विद्यार्थी पुढे काहीतरी करतील. आणि शिक्षकांच्या मनामध्ये एक भावना असते, पहा, इतर कुणी शेजारी असेल, समाजातील व्यक्ती असेल, तो क्वचित कधीतरी म्हणेल की याचं चांगलं व्हावं म्हणून. पण शिक्षकाला जर प्रश्न विचारला ना की तुझ्या विद्यार्थ्याच्या बाबतीत तुझं काय मत असेल, तो विद्यार्थ्याने त्याला अगदी कोणत्याही प्रकारे हेटाळणी जरी केलेली असेल, तो विद्यार्थ्याच्या बाबतीत तो नेहमी एकच की याचं कल्याण झालं पाहिजे. असा एकमेव शिक्षक हा प्राणी आहे की प्रत्येक समाजातील घटकाचं, आपल्या विशेषतः आपल्या विद्यार्थ्यांचं कल्याण झालं पाहिजे असा. त्यापैकीच एक गडगे सर आहे. वायकर सरांचंही मी नाव घेईल. अक्षरशः वायकर सरांच्या बाबतीत तर तुम्हाला सांगतो, ते विद्यार्थी गोळा करून स्वतःच्या गाडीमध्ये घेऊन जातात. भोसले सर या ठिकाणी नाही आहेत. अगदी सुरुवातीपासून, सर्वीच्या काळापासून 35 वर्षापासून माझा संपर्क. अगदी विद्यार्थ्यांच्या दृष्टीने ते शेती करणार, तिथे काय पिकवणार, तेच पोषण आहारामध्ये टाकणार. आणि गडगे सरांच्या बाबतीत तर ते अतिशय हर उन्नरी व्यक्तिमत्व आहे. आज सेवानिवृत्त होत आहेत सर. अगदी मनापासून मी माझ्या वतीने, कुटुंबियाच्या वतीने तुम्हाला भावी जीवनासाठी हार्दिक शुभेच्छा देतो.
धन्वंतरी तुमच्यावर प्रसन्न आहेच आहे. स्विमिंग दररोज चालू असतं, चालणं चालू असतं. आमचा स्विमिंगचा ग्रुप आहे. अगदी त्यांच्याही वतीने मी अगदी मनापासून हार्दिक शुभेच्छा देतो. धन्यवाद. आपल्या सर्वांचे अतिशय जवळचे परमस्नेही, त्याचबरोबर महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे ज्येष्ठ मार्गदर्शक, ज्येष्ठ सदस्य, त्याचबरोबर ओम श्री साईराम शिक्षक प्रतिष्ठान नारायणगावचे माजी कार्यक्षम अध्यक्ष, आदर्श शिक्षक सन्माननीय सुरेश नानाभाऊ गडगे सर यांचा आज सेवापूर्ती समारंभ आणि या सेवापूर्ती समारंभाच्या निमित्ताने उपस्थित व्यासपीठावरील सर्वच मान्यवर, उपस्थित सर्व बंधू आणि भगिनी, खरं म्हटलं तर सुरेश गडगे सरांनी 1992 पासून आज तागायत गेली 34 वर्ष शिक्षणासारख्या पवित्र क्षेत्रामध्ये ज्ञानदानाचं अतिशय उत्कृष्ट असं कार्य केलेलं आहे. आणि हे कार्य करत असताना त्यांनी त्या ठिकाणी स्वतःला वाहून घेतलं आणि काम करत असताना त्या ठिकाणी अनेक विद्यार्थी घडवण्याचं अतिशय महान काम त्यांच्या हातून या ठिकाणी झालेलं आहे. ज्या ज्या शाळांवरती गडगे सरांनी त्या ठिकाणी शिक्षक म्हणून काम केलं, विशेषतः जुन्नर आणि आंबेगाव तालुक्यातील शाळा असतील, धनगरवाडी असेल, येडगाव असेल, थोरंदाळे असेल, सध्याची इनामवाडी शाळा असेल, या सर्व शाळांवरती सरांनी त्या ठिकाणचे ग्रामस्थ असतील, पालक असतील, यांच्या सहकार्यातून त्या शाळांचा निश्चितपणे त्या ठिकाणी कायापालट केलेला आहे. सरांच्या बाबतीमध्ये सांगायचं म्हटलं तर एक अष्टपैलू शिक्षक, एक उत्कृष्ट कलाकार, ज्यांच्यामध्ये गायनाची, वादनाची विशेष अशी आवड आहे. आणि आत्ताच सांगितलं की बाहुली नाट्याच्या माध्यमातून देखील त्यांनी त्या ठिकाणी अतिशय चांगल्या प्रकारचं कामकाज सातत्याने त्या ठिकाणी केलेलं आहे. त्यांच्या अंगाई त्या ठिकाणी वक्तृत्व असेल, नेतृत्व असेल, त्याचबरोबर दातृत्व असेल आणि विशेष म्हणजे अतिशय कर्तृत्ववान, कर्तव्यगार असे हे शिक्षक गडगे सर सातत्याने त्या ठिकाणी शिक्षणामध्ये त्या ठिकाणी त्यांनी काम केलेलं आहे. आणि त्यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी अनेक शिक्षकांना त्या ठिकाणी दिशा देखील मिळालेली आहे. अनेक शिक्षकांच्या दृष्टीनं त्या ठिकाणी शिक्षकांना प्रेरणा त्यांच्या माध्यमातून मिळालेली आहे. अनेक शिक्षकांच्या बाबतीमध्ये सांगायचं म्हटलं तर अनेक शिक्षकांचे ते प्रेरणास्थान म्हणून त्या ठिकाणी मार्गदर्शक म्हणून त्या ठिकाणी ठरलेले आहे. आणि त्यांच्या पावलावरती पाऊल ठेवून आज तागायत अनेक शिक्षकांनी त्यांच्याच पद्धतीने एक उत्कृष्ट कामकाज करण्याचा प्रयत्न सातत्यानं केलेला आहे. सांगण्यासारखं भरपूर आहे, परंतु वेळ देखील झालेला आहे. मी अधिक न बोलता या ठिकाणी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ असेल, पुणे जिल्हा शिक्षक संघ असेल, जुन्नर तालुका शिक्षक संघ असेल, जुन्नर तालुका शिक्षक सहकारी पतसंस्था असेल, ओम श्री साईराम शिक्षक प्रतिष्ठान नारायणगाव असेल, त्याचबरोबर रोटरी क्लब ऑफ नारायणगाव असेल, नारायणगाव हायवे असेल, त्याचबरोबर अर्थसंपन्न नागरिक सहकारी पतसंस्था असेल, त्याचबरोबर अमरज्योती नागरिक सहकारी पतसंस्था असेल, या सर्व संस्थांच्या वतीनं, या सर्व संस्थांचे आजी माजी पदाधिकारी, सर्व सभासद बंधूंच्या वतीनं या ठिकाणी गडगे सरांना यापुढील भाविका अत्यंत सुखाचा, समाधानाचा, आनंदाचा आणि भरभराटीचा जावो. त्यांच्या सर्व प्रकारच्या इच्छा, आशा, आकांक्षा या अल्परित पूर्ण हो आणि सगळ्यात महत्त्वाचं त्यांना उदंड असं निरोगी आरोग्य लाभो अशी आजच्या या शुभदिनी परमेश्वर जयंती म्हणून प्रार्थना करतो. आणि त्यांना पुनश्च एकदा सेवापूर्तीच्या निमित्तानं आपल्या सर्वांच्या वतीनं मनापासून शुभेच्छा देतो आणि थांबतो. या ठिकाणी जमलेले सगळे मित्रमंडळी, पाहुणे, या सर्वांसाठी गडगे सरांच्या बद्दल मला 2 शब्द सांगायचे. मी आंबेगाव तालुक्यामध्ये सर्व्हिसला असताना गडगे सर त्या ठिकाणी पदवीधर शिक्षक म्हणून आले. पाहिला आम्ही त्या ठिकाणी गडगे सरांकडे गुण खूप आहेत, त्यांच्याकडून काही गोष्टी घेण्याजोग्या आहेत, ते घेतल्या. परंतु एकच प्रसंग आठवतो की ज्या वेळेला गडगे सरांची बदली झाली त्यावेळेला त्या ठिकाणी मुख्याध्यापक मीच होतो. आणि मला बाकीच्या लोकांनी सांगितलं की सर तुमचं मनोगत थोडंसं व्यक्त करा, परंतु असा जर काही प्रसंग असेल, हा माणूस आता आपल्यामधून जायचा आहे
म्हणजे बदली होऊन जायचं आहे. तर त्यावेळेला मात्र मला ते बोलणं अवघड होतं, मला बोलता नाही आलं. आमच्या शेजारच्या ग्रामस्थांनी जे आमचे एक करंडे म्हणून होते त्यांनी ते संपूर्ण प्रस्तावनावर त्या ठिकाणी केली. असो तर गाडगे सरांना या पुढील आयुष्यासाठी सर आणि मॅडम यांना लाख लाख शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो. सेवापूर्ती गुणगौरव समारंभ सन्माननीय सुरेश गडगे सर, पदवीधर शिक्षक, एक आदर्श शिक्षक यांचा आज सेवापूर्ती समारंभ या ठिकाणी संपन्न होत असताना व्यासपीठावर सर्व उपस्थित मान्यवर, आजचे सत्कारमूर्ती आणि सर्व उपस्थित बंधू आणि भगिनींनो, खरं तर चिंचोली केंद्रात काम करत असताना गडगे सर चिंचोली शाळेत असताना अतिशय चांगल्या पद्धतीचं काम या ठिकाणी त्यांनी चिंचोली शाळेमध्ये केलं. अतिशय चांगल्या प्रकारचे अनुभव त्यांच्याकडून या ठिकाणी मिळाले. चिंचोली केंद्रात असताना त्या शाळेची प्रगती करण्यामध्ये, त्या शाळेच्या उन्नतीमध्ये अतिशय चांगला महत्त्वाचा वाटा त्यांचा होता. त्यांचे सहकारी मोरे सर या ठिकाणी उपस्थित आहेत आणि अतिशय चांगल्या पद्धतीचं काम या चिंचोली शाळेमध्ये त्यांनी केलं. मी त्यांचं या सेवापूर्तीच्या निमित्ताने त्यांना भावी आयुष्यासाठी लाख लाखाच्या शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो. महात्मा गांधी अध्यापक विद्यालय अरण्येश्वर या विद्यालयाचे एक आदर्श विद्यार्थी. खरा विद्यार्थी कसा असतो हे ज्याच्याकडे पाहून आम्हाला समजलं, असा आमचा वर्गमित्र सुरेशजी गडगे सेवानिवृत्त झाले आणि सेवापूर्तीचा हा घरगुती अगदी प्रेमाच्या माणसांचा हा कार्यक्रम उभयतांनी या ठिकाणी आयोजित केलेला आहे. मी त्यांना धन्यवाद देतो. खरं तर सुरेश गडगे सर यांच्याकडे पाहण्याची तालुक्यातील सर्व शिक्षकांची दृष्टी की एक चांगला शिक्षक, आदर्श शिक्षक, हाडाचा शिक्षक, की शिक्षक म्हणून एखाद्या व्यक्तिमत्वाकडे पाहावं असं व्यक्तिमत्व म्हणजे सुरेशजी गडगे. ज्या ज्या शाळेमध्ये नेमणूक झाली, ज्या ज्या शाळेमध्ये गेले, त्या त्या शाळेमध्ये अगदी मनापासून अध्यापनाचं काम करून विद्यार्थी घडवताना आम्ही अगदी त्या ठिकाणी जवळून पाहिलेले. गडगे सरांचा बालपणीचा इतिहास देखील अतिशय जवळून माहीत आहे. एक अतिशय गरीब कुटुंबामध्ये, कष्ट करणाऱ्या कुटुंबामध्ये ते राहिले, वाढले आणि संघर्षाच्या काळामध्ये त्यांनी ते शिक्षण घेतलेलं आहे. कुटुंबातील त्यांच्या नातेवाईकांनी त्यांना चांगल्या प्रकारची त्या त्या काळात मदत केली आणि त्याच्या जोरावर जेव्हा आपल्या जिल्हा परिषद सेवेमध्ये आले आणि अध्यापनाचं काम करायला सुरुवात केली, नोकरीच्या जीवनामध्ये जगत असताना त्यांच्या आयुष्यामध्ये खूप बदल झाला. आयुष्य बदललं आणि त्यांच्या जीवनामध्ये त्यांच्या धर्मपत्नी आल्या आणि एक चांगल्या प्रकारचं वातावरण कुटुंबामध्ये त्या ठिकाणी निर्माण झालं. हे करत असताना जी जी शाळा असेल, त्या शाळेतले शिक्षक असतील, आपले मित्रमंडळी असतील, ग्रामस्थ असतील, शालेय व्यवस्थापन समिती असेल, या सगळ्यांशी मिळून जुळून घेऊन त्या ठिकाणी अध्यापनाचं काम, शैक्षणिक काम सातत्याने ते करत राहिले. हे होत असताना जेव्हा जेव्हा पंचायत समिती पातळी असेल, जिल्हा परिषद पातळी असेल, जेव्हा जेव्हा वेगवेगळ्या स्पर्धा असतील, त्या स्पर्धांमध्ये सुरेशराव त्या ठिकाणी आवर्जून उपस्थित राहायचे, सहभाग घ्यायचे आणि आपल्या कलागुणांना त्या ठिकाणी वाव द्यायचा प्रयत्न करायचे. अशी अनेक सारी प्रमाणपत्र, बक्षिस आणि क्रमांक त्यांचे त्यांच्या हयातीमध्ये त्यांना प्राप्त झालेले आहेत. हे होत असताना त्यांचा सगळ्यात आवडता उपक्रम म्हणजे बाहुली नाट्य. बाहुली नाट्य हा उपक्रम त्यांनी आपल्या तालुक्यातच नाही तर संपूर्ण जिल्ह्यात आणि राज्यभर त्यांनी बाहुली नाट्य या उपक्रमाचा वापर करून त्या ठिकाणी आपली गुणवत्ता दाखवण्याचं काम केलं. विद्यार्थ्यांमध्ये सुद्धा त्याची अतिशय चांगल्या प्रकारची आवड निर्माण केली. आणि हे होत असताना दुसरी त्यांची बाजू जर आपण पाहिली तर महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचा एक क्रियाशील सभासद म्हणून ते सातत्याने राहिले. ज्या ज्या वेळेला संघटनेचं कोणतंही काम असेल, अधिवेशन असेल, मोर्चा असेल, आंदोलन असेल, त्यामध्ये उभयता ते दोघेही सहभागी व्हायचे, संघटनेला त्या ठिकाणी पाठिंबा द्यायचे, शिक्षकांचे प्रश्न सोडवण्यासाठी सातत्याने प्रयत्न करायचे. अनेक सामाजिक सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये त्यांचे योगदान फार मोठं राहिलेलं आहे.
आपलं जे नारायणगाव या ठिकाणी आपलं साई ओम साई मंडळ, या मंडळामध्ये अगदी मनापासून काम करून अध्यक्षपद भूषवलं आणि त्यांच्या काळामध्ये आपल्या सगळ्या सहकार्याने घेऊन अतिशय चांगल्या प्रकारचे उपक्रम की जे तालुक्यातच नाही तर जिल्ह्यात राज्यात शिक्षकांचे असे उपक्रम होत नाहीत, असे उपक्रम आपल्या नारायणगावमध्ये ओम साई मंडळाच्या मार्फत त्यांनी राबवण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला. एक चांगला मित्र, एक चांगला सहकारी या ठिकाणी सेवानिवृत्त होत आहे आणि त्यातून थोडीशी आपल्या शिक्षण विभागाची थोडीशी शैक्षणिक हानी होणार आहे. पण मी त्यांना विनंती करणार आहे की तुमच्याकडे पाहिल्यावर तुम्हाला कोणाला वाटतं का ते सेवानिवृत्त होत आहे? म्हणजे मला तर त्यांच्या सेवानिवृत्तीचा मेसेज पडेपर्यंत हा माणूस एवढ्या लवकर रिटायर होईल असं वाटत नव्हतं, वाटत नाही. पण उर्वरित जे तुमचं जीवन आहे किंवा तुमचं जे शैक्षणिक तुमच्याकडे जे काही काम करण्याची शक्ती आहे त्याचा उपयोग यापुढील काळात देखील आपल्या परिसरातील विद्यार्थ्यांना व्हावा यासाठी आपण जरूर प्रयत्न करत अशा प्रकारची विनंती करतो. इग्नाईट सारख्या संस्था किंवा अनेक अकॅडमी अशा आहेत की शैक्षणिक कार्यामध्ये तंत्रज्ञानाचा वापर करून खूप मोठं काम उभं ते करत आहेत. आत्ताच आमच्या शाळेमध्ये असलेले आरगडे सर वाबळेवाडीचे शिक्षक आहेत, त्यांच्या पुतण्याची भावाची एक अकॅडमी आणि त्यांनी पुण्यामधून जवळजवळ आपले 20-25 शिक्षक एकत्र घेऊन स्कॉलरशिप इयत्ता 4थी आणि स्कॉलरशिप इयत्ता 7वीचं यूट्यूबवरती व्हिडिओ तयार केलेले इग्नाईट सारखे अतिशय चांगल्या प्रकारचे व्हिडिओ तयार करून सगळ्या शिक्षकांचा सहभाग घेऊन ते आज आपल्या मुलांना अतिशय फायदेशीर ठरणार आहे आणि ते यात सुद्धा मोफत आहे सगळ्या शिक्षकांना. असू द्या, अशा प्रकारचे शैक्षणिक कार्य यापुढील काळात देखील आपल्याकडून व्हावं. एवढंच नाही तर नारायणगाव मधल्या विद्यार्थ्यांना सुद्धा तुमच्या ज्ञानाचा उपयोग व्हावा अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करतो आणि उर्वरित काळामध्ये आपण राहिलेल्या जीवनातील आनंद घ्यावा आणि आनंद घेत पुढचं जीवन जगावं अशा प्रकारची या ठिकाणी परमेश्वराला प्रार्थना करतो. आणि भावी काळासाठी आपल्याला महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्या वतीनं तमाम शिक्षक वर्गाच्या वतीनं या ठिकाणी उपस्थित आपल्या जुन्नर तालुक्याचे संघाचे अध्यक्ष सन्माननीय वैभवजी सदाकाळ उपस्थित आहेत, त्यांच्या वतीने त्यांच्या कार्यकारिणीच्या वतीने या ठिकाणी मनापासून शुभेच्छा देतो. थांबतो. धन्यवाद. धन्यवाद. अगदी सकाळपासून अतिशय उत्साहाने आपण सगळेजण मोठ्या संख्येने अगदी टप्प्याटप्प्याने या ठिकाणी आपण उपस्थित होत आहात. आत्ताच अगदी शेवटच्या क्षणात जसा जोरात पाऊस आला तसाच आमचे बंधू संतोषजी गडगे सर आणि जी मॅडम तेही त्या पावसाबरोबर वेगाने या ठिकाणी उत्साहात उपस्थित झाल्या. असो, या ठिकाणी सकाळपासून सर्व मान्यवर या ठिकाणी माझ्या शुभेच्छा समारंभासाठी उपस्थित झाला. खरोखरच मनाला खूप समाधान वाटत आहे. आणि हे करत असताना जेव्हा हा छोटासा कार्यक्रम आयोजित करायचा आहे तेव्हा मी या ढंढरे परिवारांना या ठिकाणी मी सुचवलं आणि त्यांनी अतिशय कष्ट घेऊन या ठिकाणी या कार्यक्रमाला त्यांनी योगदान दिलं. प्रथमतः मी त्यांचे या ठिकाणी आभार व्यक्त करतो. मित्र हो, या ठिकाणी शिक्षण माझं पूर्ण होत असताना आणि हा संपूर्ण शिक्षण प्रवास पूर्ण होत असताना अतिशय माझ्या अगदी जवळच्या मित्रांनी माझे मग त्या ठिकाणी क्लासमेट असतील, त्या ठिकाणी DED कॉलेजचे मित्र असतील किंवा माझे सहकारी शिक्षक बंधू भगिनी असतील, त्यांनी अतिशय ज्या काही बऱ्याचशा गोष्टी मला माहीत नव्हत्या त्या मला सांगून गेले आणि असं वाटलं की खरोखरच आपले खरे एवढे गुण आहेत का आणि नक्कीच असेल तर ह्याही पुढील काळामध्ये की त्या मुलासाठी मी नक्कीच या ठिकाणी त्याचा अवलंब करेन. असो, या ठिकाणी शिक्षण प्रवास सांगत असताना इयत्ता 10वीमध्ये जेव्हा माझा चैतन्य विद्यालयामध्ये 3रा क्रमांक आला आणि माझ्या शिक्षकांनी सांगितलं की तुला पुढं काय व्हायचं, तर तेव्हा मी ठरवलं होतं की मला शिक्षकच व्हायचं. आणि हे होत असताना मग DEDला ॲडमिशन घेतलं गेलं. त्याही ठिकाणी भरपूर मित्र त्या मिळाले. DED हो त्या ठिकाणी पुण्यामध्ये अभिनव नामांकित जी संस्था आहे हायस्कूल, अभिनव हायस्कूल, त्या ठिकाणी मला संधी मिळाली सर्व्हिस करण्याची. परंतु माझं मन त्या ठिकाणी होतं की आपल्याला ग्रामीण भागामध्ये काम करायचं आणि मग त्या ठिकाणी राजनामा देऊन या ठिकाणी मी सर्वप्रथमतः जुन्नर तालुक्यामध्ये आलो. त्यानंतर धनगरवाडीमध्ये त्या ठिकाणी 16 वर्ष सर्व्हिस केली. नंतर येडगावमधून त्या ठिकाणी प्रमोशन घेऊन धामणकेल या ठिकाणी
सेवा त्या ठिकाणी प्राप्त झाली पदवीधर म्हणून. त्यानंतर धामणकेलमधून त्या ठिकाणी थोरातळे या शाळेमध्ये काम करण्याचा योग आला. त्या ठिकाणी मुख्याध्यापक वगैरे मंडळी आलेली आहेत. बदाने सर आहेत त्या ठिकाणी, आज आमचा पदभार स्वीकारत आहे त्या ठिकाणी. आणि त्यानंतर चिंचोली या ठिकाणी मोरे सर वगैरे मंडळी आहेत. दाभाडे सर योग गेले मगाशी माझे ते सहकारी आहेत, त्यांच्या समवेत काम करण्याचा योग आला. आणि आपल्या नाईक मॅडम जे आहेत त्यांच्या सूचनेनुसार मी नंबरवाडी शाळा स्वीकारली आणि त्या ठिकाणी मी सेवानिवृत्त झालो. असा हा धावता क्रम या ठिकाणी माझा आपल्या शिक्षणाचा आलेख. आणि हा शिक्षणाचा आलेख पूर्ण करत असताना आपल्या सगळ्या मित्रमंडळीचं अतिशय मोलाचं योगदान प्राप्त झालं. यामध्ये मग सन्माननीय अध्यक्ष असतील, सरचिटणीस माझे खंडेराव डोके सर वर्गमित्र आहेत, त्यानंतर रवींद्र वासगे सर आहेत, मग जिमेर सर आहेत. आम्ही सगळेजण खांद्याला खांदा देऊन काम करत असतो. आणि हे करत असताना माझी सभापती विजय लोखंडे सर आहे त्या ठिकाणी. तर सगळ्यांची या ठिकाणी मी नावं घेत आहे. शिंदे सर आहेत त्या ठिकाणी. महिला मंडळ मोठ्या प्रमाणात घटव मॅडम त्या ठिकाणी. आणि त्याचबरोबर माझे घरातली सर्व कुटुंबीय आहेत. आमची मावशी आहे हिराबाई, त्याचबरोबर माझी भाऊजाई अनिल आणि त्यांचं त्या ठिकाणी सुवर्णा, ही माझी भाऊजाई त्या ठिकाणी सुनील आहे त्या ठिकाणी, सुवर्णा आणि शोभा आहे त्यांचे, आमचे माझे भाचे आलेले आहेत, भाचे आहेत. हे असं सगळं घरातले कुटुंबीय या ठिकाणी उपस्थित असताना आणि या ठिकाणी मला हा जो माझा कार्यक्रम मला शोभा वाढवण्यासाठी आपण सगळ्यांनी या ठिकाणी मस्त साथ दिली. अशा प्रकारची साथ भविष्य काळते असं. आणि अतिशय सुंदर सकाळपासून सूत्रसंचालन शोभा धामदरे मॅडम माझ्या असिस्टंट आहे. जेव्हा धामणकेल या ठिकाणी मी मुख्याध्यापक होतो तेव्हा त्या ठिकाणी असिस्टंट आहे. त्यांनी अतिशय गोड आवाजामध्ये या खरोखरच कार्यक्रमाची शोभा वाढवली. आणि म्हणून मी आपल्या सगळ्यांचं त्या ठिकाणी मी धन्यवाद व्यक्त करतो. पुन्हा एकदा आपल्या कार्यक्रमात खूप वेळ झालेला आहे. लोंढे मामी या ठिकाणी आहेतच आहे. आपल्या सगळ्यांना या ठिकाणी विनंती करतो की उर्वरित सगळ्यांनी भोजन या ठिकाणी आस्वाद घ्यायचा आहे. आणि या कार्यक्रमाला आपण आवर्जून सगळेजण उपस्थित झालात. आपल्या सगळ्यांचं त्या ठिकाणी मी धन्यवाद देतो आणि थांबतो. जय हिंद, जय भारत.